NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। घाण कचरा प्रश्नावर नगराध्यक्ष अभिजित पाटील ॲक्शन मोडमध्ये, 2 दिवसात कचरा हटवण्याचे आदेश। सिद्दीकी व मस्तान ग्रुपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शहाद्यात जाहीर सत्कार। करिअर गायडन्स प्रोग्रामामुळे विद्यार्थिनींच्या स्वप्नांना नवी दिशा, शहाद्यात प्रेरणादायी मार्गदर्शन। माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप, नवागाव येथे भावपूर्ण अंत्यसंस्कार। शहादा शहरात बागवान जमातच्या सामूहिक विवाह मेळावा उत्साहात, 14 जोडपी विवाह बंधनात अडकली। आता सविस्तर बातम्या। शहाद्याचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पदभार स्वीकारता शहरातील घाणकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाला हात घातला आहे। दोंडाईच्या रस्त्यालगत असलेल्या घाणकचरा केंद्र परिसरात निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीची गंभीर दखल घेत त्यांनी अचानक भेट देत प्रत्यक्ष सखोल पाहणी केली। शहरातून दररोज जमा होणारा घाणकचरा रस्त्यालगत व मोकळ्या जागेत साचल्याने दुर्गंधी पसरली असून शेतकरी, वाहन चालक व नागरिक त्रस्त होते। ही परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी संपूर्ण परिसर पायी फिरून पाहणी केली। कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाटीतील त्रुटींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांना स्पष्ट आदेश देत येत्या 2 दिवसात रस्त्यालगतच्या व परिसरातील सर्व कचरा हटवून जागा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले। दोंडाईच्या रस्त्यावरील घनकचरा संकलन केंद्राच्या इथे उभा आहे। शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या जागेवर शहरातून किंवा परिसरातून जेवढाही घनकचरा गोळा होतो त्याचं संकलन, विलगीकरण या जागेवर होत असतं। मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणामध्ये नियोजनाच्या अभावी नगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे देखील म्हणून आज सुरुवातीपासूनच आपण शहादा शहरामध्ये घनकचऱ्याची व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने राबवता येईल याच्यासाठी आम्ही आज सुरुवात केलेली आहे। खरं तर मागच्या काही दिवसापासून या जागेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अव्यवस्था आहे। रोडवर कचरा टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना, प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची अडचण सहन करावी लागते। आज आम्ही प्रशासनाला, नगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन सूचना दिलेल्या आहेत की येत्या 2 दिवसाच्या आत रोडवर असलेला सर्व जो घनकचरा आहे तो कंपाऊंडच्या आतमध्ये आला पाहिजे। त्याच्यानंतर जे अनुषंगिक कामे या बांधकाम विभागाच्या मार्फत या घनकचऱ्याच्या जागेवर साईटवर होत आहे याची देखील लवकर आम्ही चौकशी लावणार आहोत। कुठल्या पद्धतीने टेंडर झाले, नक्की काय नियोजन आहे। खरं तर शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून घेण्यासाठी बायोमायनिंगची प्रक्रिया राबवण्यात आली। फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करण्यात आला, परंतु मागच्या 2 वर्षापासून सदर हे जे खत झालेलं गोळा केलं होतं ते देखील त्याची विल्हेवाट झाली नाही आणि पुन्हा तीच घाण इथं जमा होते। असं खरं बघायला गेलं तर अतिशय मिस प्लॅनिंग आपण त्याला म्हणू नगरपालिकेच्या माध्यमातून पद्धतीने आपल्याला हे शहादा शहर अधिक स्वच्छ कसं करता येईल, अधिक सुंदर कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। माझी सर्व शहरवासियांना देखील विनंती आहे की कचरा संकलन करणाऱ्या ज्या गाड्या येतात त्याच्यामध्येच आपण कचरा टाकावा। शक्यतोवर सर्वीकडे आपण तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रस्त्यावर कचरा टाकू नये, गटारींमध्ये कचरा टाकू नये, त्याच्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी वाढते आहे। सर्व शहादेकरांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर एक चांगलं स्वच्छ शहर कसं आपण सगळेजण मिळून निर्माण करू शकू यासाठी प्रयत्न करणार आहोत। सर्व शहादेकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करतील। आदरणीय आमदार साहेबांना देखील आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत, त्यांचं देखील मार्गदर्शन मोलाचं असणार आहे। त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन शहादे शहराचा घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेमध्ये जास्तीत जास्त आपण भर कशी टाकू शकू याच्यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्याला सर्व पत्रकार बांधव देखील सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा शहरात सिद्दीकी ग्रुप व मस्तान ग्रुप यांच्या वतीने जनता विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला।
नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स येथे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर गायडन्स प्रोग्राम उत्साहात पार पडला. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना करिअरच्या विविध संधीबाबत स्पष्ट दिशा मिळाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून IIT बॉम्बेतील शेख मुहिबुद्दीन यांनी शैक्षणिक वातावरण, कठोर परिश्रम, शिस्त व योग्य नियोजनाचे महत्त्व सोप्या शब्दांत समजावून सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेचे डॉक्टर समीना यांनी प्रभावी शैलीत मार्गदर्शन करत आधुनिक युगात मुली ज्ञान, चारित्र्य आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात असा आत्मविश्वास विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला. हा करिअर गायडन्स प्रोग्राम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरून भविष्यासाठी योग्य दिशा ठरवण्यास मोलाचा ठरला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्यावर गुरुवारी नवागाव येथे शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले. बुधवारी एका खासगी रुग्णालयात सुरूपसिंग नाईक यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, राम बदाने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा शहरात बागवान जमात इस्लाही कमिटीच्या वतीने सामूहिक विवाह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात 14 जोडप्यांच्या विवाहविधी एकाच मंचावर पार पाडण्यात आले. समाजातील एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमाला सुमारे 7,000हून अधिक समाज बांधवांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला अभिजित पाटील तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी उपस्थित राहून नवविवाहित वधूवरांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. साधेपणा, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचे आदर्श ठरलेला हा विवाह मेळावा उपस्थितांच्या मनात खास ठसा उमटवून गेला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.